टेनिसक्रिकेट.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिसक्रिकेट.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। आपण पाहिलं तर लॉंग ऑफला ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध स्क्रीन समोर अगदी चेंडू अडवण्यात आला. प्रोटेक्शन अवेलेबल आहे. सुंदर क्षेत्ररक्षण तुम्हाला आज कांसाई संघ आपण पाहिलं तर अंबरनाथ बेल्टमधून आलेला संघ तुम्ही पाहत आहेत. खऱ्या अर्थाने पहिली लढत बदलापूर पोलीस पश्चिम ठाण्याचे हे सर्व शिलेदार. पुणे एकदा खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह करत असताना बी डॉनला एकच धाव मिळेल. चांगली पार्टनरशिप बिल्टअप करण्याचा प्रयत्न याही मॅचमध्ये आपण जर पाहिला तर होत असताना दोन सलामीवीर अनिल कडके सर आणि दुसऱ्या बाजूला सुरेश सरांना तुम्ही पाहतायत बॅटिंग करत असताना. 12 धावा फलकावती. षटक क्रमांक पहिले संपन्न झाले. ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या अगोदरच्या जिथे श्री गणेश काजगाव संघ विजय झाला. विजय संघाचं अभिनंदन. वेल प्लेड. षटक क्रमांक 2 मध्ये दर्शन भुईर येतात बॉलिंग ट्रॅकवरती टीम कांसाईच्या वतीनं. आणि आता अतिशय दर्जेदार खेळ तुम्हाला बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी जो लॉट तुम्ही पाहतायत. परंतु आज दोन संघ हे आपण पाहिलं तर कदाचित असोसिएशनला जॉईन नाही आहेत. एका बाजूला अंबरनाथ बेल्टचा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला बदलापूर पोलीस ठाणे पश्चिमचा संघ तुम्ही पाहतायत. स्ट्राईक एंडला सुरेश सरला तुम्ही पाहतायत. नॉस्ट्राईकला अनिल कडके सर चांगले बॅटिंग करतायत. राऊंड विकेटने स्लोवर पद्धतीचा बॉल क्वाड बिहाइंडच्या रूपाने फलंदाज होईल बाद. पहिल्या विकेटचं पतन होत आहे. परतावा लागेल सुरेश सरांना. यावेळेस आपण विकेटचं पतन. पहिला धक्का बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याला. फलंदाज बाद. राकेश शिर्के येतात मैदानाच्या आतमध्ये. अगदी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचा विचार केला तर एक नवीन ड्रेस कोड तुम्हाला पाहायला मिळतो ज्याच्या पाठीमागे तुम्हाला त्यांचं संपूर्ण नाव पाहायला मिळेल. अतिशय सुंदर. कारण बऱ्याच वेळा या विभागामध्ये आम्ही जेव्हा जेव्हा येतो ना तेव्हा तेव्हा तुम्हाला हा संघ पाहायला मिळतोय. अगदी रेग्युलर क्रिकेटसारखा सातत्याने आवर्जून मोठमोठ्या स्पर्धेमध्ये सहभागी होणारा संघ म्हटलं तर बदलापूरचा हा पश्चिमचा ग्रामीण संघ. शहरी संघ बदलापूर पश्चिमचा. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न. बॉल चालला पॉइंट मधून. अत्यंत सुंदर फटका आपण पाहतोय. कलात्मक स्ट्रोक. बॉल जाईल डीप बॅकवर्ड पॉइंट स्वीपर रिजनला. धावा इथे मिळतील 4. डेलिकेट टच देत असताना अत्यंत सुंदर सुंदर फलंदाजी पाहायला मिळते. सुंदर हे ग्राउंड आहे. अगदी क्राऊड देखील आपल्याला भरपूर पाहायला मिळेल आणि त्याच क्राऊडला अनुसरून हे बॅटिंग होतीये मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सज्जा. राऊंड विकेटने सॉफ्ट हँडने पुन्हा एकदा आपण पाहतो कव्हरच्या दिशेने फटका उडवलाय. बॉल चाललाय पुन्हा एकदा पॉइंट मध्ये आपण पाहतो डीपला. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक. सलग लागोपाठचा येणारा दुसरा चौकार. तो तर राकेश शिर्के यांना जे डगआउट मधून सेट होऊन आलेले बॅट्समन आहेत असं वाटत असताना मैदानाच्या आतमध्ये का बॅटिंग ते करतात. अगदी आपण पाहतोय
सुंदररित्या 2 चेंडू अगदी आपण पाहतो एंडफिल्डला क्लिअर करत असताना, कारण मॅन्डेटरी पॉवर प्लेचे दुसरं षटक आहे. P2 मध्ये आपण आहोत. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आहे, जणू काय बॅटच्या रडारमध्ये आला नाही आहे. कदाचित आपण पाहतोय पुन्हा एकदा स्वतःवरती नाराज असतील आणि हा चेंडू डॉट आला. अत्यंत अत्यंत सुंदर गोलंदाजी होती. त्यावरती फलंदाजीचा नजारा देखील अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतो, ज्यामध्ये अत्यंत सुंदर बॅटिंग करतायत आमचे राकेश शिर्के सर. इन ॲट नंबर 3 ला 5 षटकांची मॅच आणि हे खेळाचं पहिलं सत्र आहे. मी तर म्हणेन कोणत्याही प्रकारचा दबाव पाहायला मिळत नाही आहे. एका बाजूला पोलीस म्हटले तर दबावच नाही, आणि अगदी आपण पाहिलं तर मन मोकळेपणाने बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामध्ये अद्यापर्यंत 3-4 चौकार आपण पाहिलेत या डावामध्ये. धावसंख्येला एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न आहे. सुंदर बॅटिंग ते करतायत. साथीला सलामीवीर खेळाडू तुम्हाला अनिल खडके यांना तुम्ही पाहतायत. पुन्हा एकदा लाईन अप्रतिम आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज दर्शन भोईर सुंदर षटक हे देखील हाताळत आहेत. अद्यापर्यंत आपण पाहिलं तर त्यांचाही प्रयत्न या बाशवरती पकड मजबूत करण्याचा आहे. गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे आणि 2 षटकांमध्ये धावफलकावरती आम्हाला अनिकेत माहिती देतात 21 धावा. दुपारच्या सत्रानंतर अगदी दुपारच्या जेवणानंतर अनिकेत आमच्या ऑफिशियल स्कोररच्या भूमिकेत आमच्या समवेत जॉईंट होतात. त्यांचं आपण हार्दिक मनपूर्वक स्वागत करू. कोड विसरेल अनिकेतला. जेव्हा जेव्हा जर्मन ढोके संघ मैदानामध्ये असतो तेव्हा सातत्याने सीमारेषेलगत पेट्रोलिंग करणारा खेळाडू, ज्याने गेली कित्येक वर्ष आपण जर पाहिलं तर अत्यंत सुंदर क्षेत्ररक्षण केलं ॲज अ फिल्डर म्हणून. अगदी आपण पाहतो फार कमी वेळेमध्ये त्याला या संघामध्ये स्थान देण्यात आलं आणि आपली जागा त्याने पक्की केली आहे. तो अनिकेत आमच्या समावेश जॉईंट आहे. स्वागत आहे अनिकेत आपलं. षटक क्रमांक 2 संपन्न झालं. 2 षटकामध्ये टीम बदलापूर पश्चिम ठाण्याची आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या 21 धावा. 21 लॉस ऑफ 1 विकेट. नेक्स्ट मॅच आदर्श वांगणे, एका बाजूला तेजस पडवळ आणि दुसऱ्या बाजूला शौरजे बडवली संघ. दोन्ही टीमचे कॅप्टन आपणास विनंती राहील आपण मिड इनिंगमध्ये टॉससाठी यायचं आहे, जिथे आपण करूया नेक्स्ट मॅचची नाणेफेकी. गोलंदाज राकेश भोईर येतात षटक क्रमांक 3 मध्ये. कासगाव संघ आपण पाहिला तर अगदी धीम्या गतीने त्या संघावरती आपण जर पाहिलं तर कदाचित आपण पाहिलं तर या अगोदर वॉट अ शॉट. बॉल चालला यावेळेस आपण पाहतोय वाईड इज लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे खडे खडे स्ट्रोक आपण पाहतो अनिल खडकेच्या बॅटमधून. काय जबरदस्त वेट अँड वॉच क्रिकेट. टप्प्याची वाट पाहिली आणि आक्रमण ते करत असताना सलामीला आलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग ते करतायत. अगदी आपण पाहतोय संघाचा डाव सावरत असताना बदलापूर शहरी पोलीस पश्चिम ठाणे आपण पाहतोय का बॅटिंग करते. ड्राईव्ह करत असताना आपण पाहतोय सातत्याने स्वतः फिटनेस जपत असताना. आणि अगदी आपण पाहतो क्रिकेटमध्ये फिटनेसचं फार महत्त्व. जेव्हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पोलीस आपण पाहतोय जे पोलीस आपले मित्र आहेत अजर अनिल खडके
अत्यंत सुंदर बॅटिंग करतात. त्यांना माहिती आहे धाबा कशा का होईना परंतु धाबा बनवायची आहे, कारण प्रतिस्पर्धी संघ अंबरनाथ बेल्टमधील कांसई संघ हा देखील एक मोठा संघ आहे. त्या संघाच्या विरोधात एक चांगलं टार्गेट द्यावं लागेल याच अनुषंगाने प्रयत्न चालू आहे. तो खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये 30 धाबा धावफलकावरती आहेत. अद्यापर्यंत आपण पाहिलं तर तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. राऊंड विकेटने बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू बॅटचा संपर्क नाही आहे. भन्नाट वेगाने ड्रिल करून दाखवतात बॅट, कारण अगदी आपण पाहिलं तर पॉईंटला 2 चौकार या अगोदरच्या षटकामध्ये आलेत. त्या बॅटिंग करत असताना बॅट्समन राकेश शिर्के यांच्या बॅटमधून 2 चौकार आपण पाहिलेत. तसाच प्रयत्न इथे अनिल कडके यांचा होता. यावेळेस आपण पाहतोय कबासला क्षेत्ररक्षक येत आहेत. वेल जज टिपली जाईल सेल, फलंदाज होईल फेल. 1 more विकेट डाऊन. दुसरा धक्का लागत असताना आपण पाहतोय फलंदाज इथे होतील बाद. अनिल खडके बॅक टू द पॅव्हिलियन. शेवटचा काही चेंडू शिल्लक या षटकातील आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 चालू आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर आमच्या सर्व बदलापूर शहरी पोलीस, पश्चिम ठाण्याचे पोलीस आपल्याला पाहायला मिळतील बॅटिंग करत असताना. म्हटलं जातं ना पोलीस हा राज्य सरकारचा कर्मचारी आहे परंतु कायदा व सुव्यवस्था राखणारी एक ती संस्था आहे. आणि अगदी आपण पाहिलं तर त्याचं नियोजन, त्याचं पालन करणारं हे व्यक्तिमत्व आपण पाहतो. मैदानाच्या आतमध्ये थोडंसं क्षणभर विश्रांती घेण्याचा प्रयत्न कुठेतरी अगदी आपण पाहिलं तर कला, क्रीडा, सांस्कृतिक या सर्वच गोष्टींमध्ये अग्रेसर असणारा आपला पोलीस वर्ग आपण या ठिकाणी पाहतोय. या मॅचमध्ये आपण पाहतोय पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना धावसंख्या धावफलकामध्ये 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि एकंदरीत 32 धावा, 32 रन्स ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. 32 धावा धावफलकावरती 2 विकेटच्या मोबदल्यात. चला लगेच आपण पाहिलं तर तिसरं षटक कंप्लीट होता क्षणी या ठिकाणी ड्रिंक्स ब्रेक देण्यात आला आणि आपल्याकडे वेळ आहे. 2 षटकांचा खेळ बॅलन्स आहे. वेळ येतोपर्यंत जाऊया डीजे कडे. आता नेक्स्ट मॅच आता आयोजकांची सूचना येते. टॉससाठी या नितेश. नेक्स्ट मॅच आपण शिरगाव वर्सेस कासगाव ही लढत आपण या ठिकाणी खेळवणार आहोत. आयोजकांचा काही जो निर्णय लक्षात असू द्या, कारण संपूर्ण स्पर्धेमध्ये अधिकार हा फक्त आयोजकांना असतो. कोणत्याही क्षणी तो निर्णय या ठिकाणी घेण्यात येईल आणि अगदी आपण पाहिलं तर ही सूचना आयोजकांची आमच्यापर्यंत पोहोचते आहे की आता आपण सेकंड राऊंडचा पहिला सामना या ठिकाणी खेळवणार आहोत. अत्यंत सुंदर मॅच तुम्ही पाहतात. पहिल्या फेरीतील ही तिसरी लढत. नितेश लहाने ही चर्चा आम्ही नक्कीच आयोजकांशी केली आणि आता आपण टॉससाठी या ठिकाणी उपस्थित होतात. आपलं मनपूर्वक आभार. जय भवानी शिरगाव टीम, आपला कॅप्टन आपण पाठवायचा आहे. सागर, टॉससाठी आपण या. गोलंदाज चौथ्या षटकामध्ये दर्शन भोईर. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 4थं संघाच्या वतीनं आणि वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा दर्शनला या ठिकाणी पाचारण करण्यात आलं आहे. आपण जर विचार केला ना तर पहिल्या सुरुवातीच्या 3 षटकामध्ये 10पेक्षा जास्त धाबा प्रति षटकामागे आल्या. 32 धाबा धावफलकामध्ये आपण 3 षटकामध्ये पाहिला. त्यानंतर 4थं षटक आता दर्शनला या ठिकाणी पाचारण करण्यात आलं आहे, ज्यामध्ये पहिला चेंडू दिशेपासून ते भरकडले जरूर आणि आता कमबॅक नियंत्रण करत असताना अगदी हा डॉट बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. षटक क्रमांक 4 चालू आहे. नेक्स्ट मॅच एक नवीन सामना आमदार ट्रॉफी मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. सेकंड राऊंडचा पहिला सामना. एका बाजूला टीम जय भवानी शिरगाव
सागर इरमाळीचा संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला नितेश लहाने, करण लहाने यांचा श्री गणेश कासगाव हा संघ तुम्ही पाहणार आहात. सेकंड राऊंडच्या पहिल्या लढतीमध्ये दोन्ही संघाला विनंती राहील की हा सामना 4 षटकांचा केवळ राहील, हे लक्षात असू द्या. एक सिंगल आली आहे. पोलीस मित्र, पोलीस वर्ग पद्धतीच्या आतमध्ये खेळत असताना सर्व आमचे मेजर बंधू. खोलवर टप्प्याचा बॉल आपण पाहिला तर या सर्वांना या संघामध्ये आमचे पोलीस सहाय्यक निरीक्षक हे देखील या संघामध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. अर्थातच बेंडकुळे साहेब त्यांचंही मनपूर्वक आभार. अत्यंत चांगलं टॅलेंटेड क्रिकेट आपण पाहतोय. म्हटलं जाताना पोलिसांमुळे आपण सुरक्षित आहोत, परंतु त्याच पोलिसांचं जीवन असुरक्षित काय, कारण त्यांच्या खांद्यावरती भरपूर मोठी जिम्मेदारी असते महाराष्ट्र शासनाची, आणि ते पेलवत असताना कुठेतरी विश्रांती यावेळेस आपण पाहतो या स्पर्धेच्या वतीनं. आखू टप्प्याचा बॉल फटक्यासाठी जागा बनवायची रूम क्रिएट केलाय. बॉल चालला अलॉंग दी कार्पेट, बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. धावा इथे देऊन जाईल टीम बदलापूर पोलीस पश्चिम ठाण्याला 4. आमचे अनिकेत आम्हाला सांगतात की संघाची धाबा संख्या 39 वरती पोहोचले. कट करण्याचा प्रयत्न होता. व्हॉट अ शॉट. बॉल चालला यावेळेस आपण पाहतोय आणि अत्यंत सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर त्याचं देखील कौतुक करू. गौरव भोईर होते. अगदी आपण पाहतो चेंडू अडवण्यात आला डीप कव्हरमध्ये. व्हॉट अ फिल्डिंग. जबरदस्त नजारा पाहायला मिळाला. जणू का असं वाटत होतं काही क्षणापुरती की हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. धावा इथे मिळतील 4, परंतु किमान 2 धावा वाचवण्याचा प्रयत्न होता गौरवचा, आणि ते आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडला फलंदाज राकेश शिर्केनं आपण पाहतोय का बॅटिंग करतात. अद्यापपर्यंत 3 चौकार त्यांच्या बॅटमधून आलेत. तिहेरी आपण जर विचार केला तर 3 सिंगल आलेत आणि 1 दुहेरी धाव, आणि एकंदरीत आपण पाहिलं तर संघाची धाबा संख्या आता बंदाट वेगाने पुढे सरकतीये. हा चेंडू आला डॉट. षटक क्रमांक 4 ची देखील सांगता झाली आहे, आणि 4 षटकांची अंती धाबा संख्या धाव फलकावती 41 धावा. चांगले बॅटिंग करतात. अद्यापपर्यंत आपण पाहिलं तर 10.25च्या सरासरीने हे करंट रन रेट आहे बदलापूर पश्चिम ठाण्याचं, आणि अगदी आपण पाहिलं तर अत्यंत सुंदर बॅटिंग करत असताना काय कमालीचं इथून मात्र कॉन्टास्ट राहिलंय या मॅचमध्ये. शेवटचं अंतिम षटक, आणि अगदी आपण पाहिलं तर या षटकामध्ये किमान 10 ते 12 धावा जरी आल्या तरी मात्र एक चांगलं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न हा या ठिकाणी बदलापूर पश्चिम ठाणे यांचा राहील. कारण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत द्वितीय सत्रामध्ये जेव्हा गोलंदाजीसाठी जेव्हा येईल ही संपूर्ण टीम, तेव्हा तुम्हाला एक धारदार गोलंदाजी यावेळेस बदलापूर पोलीस पश्चिम ठाण्याची देखील पाहायला मिळेल. शहरी विभाग. चला टीम शिरगाव कॅप्टन आणि टीम कासगाव टॉससाठी या. 4 षटकांच्या मॅच नंतर आता आदर्श बांगणी आणि वडवली यांच्यामध्ये लढत होईल, हे लक्षात असू द्या. गोलंदाज शेवटचं अंतिम षटक गज्जू भोईर. ऑफिशियल पंच बडूचे काम पाहतात. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतो. एका बाजूला मुख्य पंचाच्या भूमिकेत मंगेश भोईर, अर्थातच मॅगी सर्वांचा लाडका खेळाडू जन्मन ढोकी टीमचा, आणि दुसऱ्या बाजूला पॉईंटमध्ये आपण पाहिलं तर या ठिकाणी सज्ज आहेत आमचे स्क्वेअर लेगचे पंच प्रदीप भोईर यांचे मनपूर्वक स्वागत. शेवटचं अंतिम षटक राऊंड विकेटने. व्हॉट अ शॉट. काय फटका होता ना यावेळेस आपण पाहिलंय. ताकद पाहायला मिळाली. बॉल चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या डोक्यावरून. ए बन क्वालिटीचा ब्रँडेड स्टोन. थँक्यू. फटक्यामध्ये ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकाल किती प्रचंड ताकद झोकली आहे. जणू काय एखादा गोलंदाज आपण पाहिला ना, एखादा आरोपी अगदी आज पोलिसांच्या ताब्यात सापडलेला पाहायला मिळतोय. काय फटका होता.
आक्रमक आक्रमण आणि ते आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 47 वरती. 47 रन्स ऑन अ बोर्ड. शेवटची काही चेंडू शिल्लक. पहिला डॉट आला, त्यानंतर 6 आणि आता शेवटचे या डावातील 4 चेंडू शिल्लक असतील. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय अत्यंत सुंदर बॅटिंग त्याने केली आहे. मी मगाशी सांगितलं या षटकामध्ये किमान 10 ते 12 धावा जरी आल्या तरी मात्र एक चांगलं टार्गेट बनवण्याचा प्रयत्न आहे. याच दरम्यान आमच्या रियाज शेख यांना तुम्ही पाहू शकाल, नामांकित उद्योजक आहेत बदलापूरचे. त्यांचं हार्दिक मनपूर्वक स्वागत. यावेळेस फटका मिड ऑफला होता, एकच धाव मिळेल. आज दरम्यान आपण पाहिलं तर आदरणीय अरुणजी क्षीरसागर साहेब यांचं या ठिकाणी आगमन होते. बदलापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब, आपण या, आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. अगदी आपण पाहिलं तर साहेबांना इथे आवर्जून उपस्थित राहायला पाहिजे होतं लवकरच, की इथे बॅटिंग किती चांगली होती हे पाहण्यासाठी साहेबांचे हे सर्व शिलेदार मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. एका बाजूला आपण पाहतोय राकेश शिर्के सर आणि दुसऱ्या बाजूला हर्षल सरांना आपण पाहतोय. धावा इथे जमवण्याचा प्रयत्न, परंतु पाहावं लागेल कदाचित इथे धाव धोक्यात आहे आणि ते फलंदाजाला मात्र बाद व्हावं लागेल. एस इट इज रन आउट. बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे शहरीचे आदरणीय अरुणजी क्षीरसागर साहेब, वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेबांच्या ठिकाणी आगमन झालंय. ऑन साईडला व्हॉट अ शॉट, जणू की बंदुकीतून गोळी सुटावी. हा बॉल चालला वाडिश लॉंग ऑनला. अगदी आपण पाहतोय लांबच लांब पल्ल्याचा एक बन क्वालिटीचा आणखीन एक जबरदस्त तडाखा. बॉल सीमा पार, षटकार. म्हटलं जाताना हे भारताच्या महाराष्ट्र राज्याची कायदा व सुव्यवस्था राखणारी संस्था आहे. महाराष्ट्र पोलीस दल हे देशातील सर्वात मोठ्या पोलीस दलापैकी एक असून त्यामध्ये 12 पोलीस आयुक्तालय आहेत, 34 जिल्हा पोलीस दल आहेत आणि एकंदरीत आपण पाहतो पोलिसांचं मनुष्यबळ 1,80,000 पेक्षा जास्त मनुष्यबळ हे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये. आणि अगदी आपण पाहतो या ठिकाणी क्षणभर विश्रांती घेत असताना राऊंड विकेटने गोलंदाजावरती आक्रमण होत आहे. आणखीन एक जबरदस्त तडाखा, जणू काही क्षेत्ररक्षक पाहत बसलेत. बॉल चालला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सेकंड इन अ रो, आणखीन एक दर्जेदार षटकार, बिग हिट. धावा बनवण्यात आल्या आणि 63 धावांचं आव्हान ठेवण्यात आलंय. ते टीम कांसई संघासमोर. अंबरनाथ विभागातील अंबरनाथ बेल्ट मधील हा संघ आहे. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर असं वाटत होतं की अत्यंत सुंदर खेळ अगदी खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये होईल, परंतु गोलंदाजांवरती पडलेला मार हा धावसंख्या धावफलकावरती 62 वरती पोहोचली आहे आणि 63चं आव्हान ठेवत असताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बदलापूर पश्चिम पोलीस ठाणे यांच्या वतीनं 63 धावांचं आव्हान असेल विजयासाठी टीम कांसईला. येणारे 30 बॉलमध्ये नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला श्री गणेश कासगाव आणि दुसऱ्या बाजूला टीम जय भवानी शिरगाव. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत. नितेश आपण या आणि सागर आपण देखील यायचं आहे. मी विनंती करेन बदलापूर पश्चिमचे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदरणीय अरुणजी क्षीरसागर साहेब, आपल्या शुभ हस्ते आपण करायचं आहे पुढच्या मॅचची नाणेफेकी.
टॉस आपण करू. अगदी आपण पाहतोय अत्यंत प्रेमळ व्यक्तिमत्व आहे अरुणजी क्षीरसागर साहेब. जेव्हा जेव्हा आम्ही वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये त्यांची आमची भेट होते तेव्हा सातत्याने आम्हाला मोलाचं मार्गदर्शन आणि कौतुकाची थाप ही नेहमीच त्यांची आमच्या पाठीशी असते. ते आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदरणीय अरुणजी क्षीरसागर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस केला. टॉस जिंकला टीम श्री गणेश कासगाव संघाने टॉस जिंकलेला आहे आणि आपला निर्णय असेल तो क्षेत्ररक्षण. बॅटिंगसाठी आमंत्रित केले जयबाब आणि शिरगाव टीमला, परंतु 63 धावांचं आव्हान मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी घेऊन उतरेल टीम कांसईची. तर 63 धावा कशा पद्धतीने चेस होतील की ह्या धावा डिफेंड करेल टीम बदलापूर पश्चिम पोलीस ठाणे हे ऐकण्यासाठी आपण जाऊया. कॉम्बॉक्समध्ये करूया परिवर्तन. तुर्तास मी थांबतो, तुम्ही थांबू नका, एकत्र पाहत राहा आमदार चषक 2024 आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन करू. ऐकूया बदलापूरचा आणखीन एक आवाज राहुलजी चव्हाण यांना. धन्यवाद. थँक्यू. याच दरम्यान आपण पाहतोय ज्यांचं नुकताच आगमन झालंय खऱ्या अर्थाने साहेब या ठिकाणी माससाठी उपस्थित आहेत. क्रिकेटवरती त्यांचं नितांत प्रेम आहे आणि साहेबांचा या ठिकाणी आपण शुभ सन्मान करू. मी विनंती करेन सन्माननीय या ठिकाणी आमच्या या स्पर्धेचे लाडके शिल्पकार आदरणीय हेमंत अशोक भोईर यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आदरणीय अरुणजी क्षीरसागर साहेबांचा या ठिकाणी यथोचित मान सन्मान, प्रेमाची आणि मायेची उबदार शाल, वस्त्र अलंकार आणि या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटो देऊन आणि पुष्पगुच्छ देऊन साहेबांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. साहेब आपण आलात, आम्ही आपले आभारी आहोत. लगेचच आपण या ठिकाणी सलामीवीर 2 खेळाडू पाठवायचे बॉल द्यायचे चेकिंगसाठी आणि लगेच आपण या सामन्याला सुरुवात करू. ऐकूया कॉमेंट्री बॉक्समधून राहुल यांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू सो मच महेशजी धुळे सर, ज्यांचा आवाज तुम्ही खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये ऐकला. 63 धावांचं लक्ष तुम्हाला पाहायला मिळेल या मॅचमध्ये आणि त्यात लक्षाचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी दाखल होते मैदानाच्या आतमध्ये. गौरव भोईर आणि त्याच्या साथीने जयदीप गौरव गणेश आणि त्याच्या साथीने जयदीप भोईर ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. दोन ऑफिशियल पंच तुम्ही पाहू शकता. खरं तर आमची डोक्याची एबन जोडी मंगेश भोईर आणि त्याच्या साथीनं प्रदीप भोईर ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. आणि गोरदाची मार्गवरती गोरदा सज्ज होत आहेत. गोरदाची मार्कवरती वाघ साहेबांना तुम्ही पाहू शकता. गोरदाची मार्कवरती सज्ज होत आहेत. नावातच वाघ आहेत, पाहायचे डरकाळी फोडतील का. स्टॅकिंग वरती बॅट्समन गौरव. पहिलाच बॉल चांगला फटका पार मिळतो. एक्स्ट्रा कव्हरला खेळत क्षेत्ररक्षक धावतात डीप मध्ये. त्यांच्या आबाकाच्या बाहेर बॉल एका टप्प्यावरती फरार. वरती चौका ठोकला. 4 धाब्याच्या साथीला टीमची टोटल धावफलकावरती पुढे सरकत असताना श्री गणेश होत असताना बॅटिंग करत असताना टीम कांसाई संघ तुम्ही पाहता. ओम साई क्रिकेट संघ कांसाई. या वेळेला भन्नाट वेग तुम्हाला पाहायला मिळतोय. वेगावरती स्वार असलेला गोरदास वेगाने बीट करत असताना पहिल्या बॉलवरती जरी चौका ठोकलाय तर देखील आम्ही देखील कमी नाही होत हे सांगत असताना तुम्ही पाहताय. वाघ साहेबांच्या माध्यमातून डॉट बॉलची समाप्ती होत असताना चांगला क्रिकेट पदरच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकता. पोलीस पटला तर जागता पहारा. ज्यावेळेस ते मात्र जागे असतात त्यावेळेस आपण सुखाची झोप घेत असतो.
मोठा फटका पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला खेळत क्षेत्ररक्षक पाठ बोलूया. 3-3 खेळाडू पोहोचलेत. खरं तर डीप मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं पार मिळतोय. लॉंगापवरून पोहोचले खेळाडू. चेंडूला अडवलं. चेंडूला उचलून फेक करतील. खडके साहेबांना तुम्ही पाहता त्यांचं फिटनेस पाहू शकता. फिटनेस सर्व काही सांगून जातोय. आणि आता तुम्ही पाहिलं असाल तर जवळजवळ लॉंगापवरून एक्स्ट्रा कव्हर पॉईंटच्या क्षेत्रामध्ये पोहोचले. चेंडूला त्यांनी अडवलं. आपल्या संघासाठी काही धावा वाचवल्या. आणि इथे तुम्ही पाहताय पुन्हा एकदा टीमची टोटल पुढे सरकत असताना मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न हा देखील चाललाय फाईन लेगला. दोन धाबे इथे देखील मिळतील. 2 धाब्याच्या साथीने आता टीमची टोटल धावसंख्या पुढे सरकत असताना आतापर्यंत 9 धाबा. येस एक कॅश प्राइज येतोय. खरं तर जागृतीताई अमोल भोईर यांच्याकडनं जे माजी सरपंच आहेत त्यांच्या माध्यमातून जर कांसई संघाच्या कोणत्याही खेळाडूंना 3 बॉल 3 षटकार मारले तर 1500 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. माजी सरपंच जागृतीताई अमोल भोईर यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज जा याच भागातील भाग्य विधाते जागृतीताई अमोल भोईर यांच्या माध्यमातून 3 बॉल 3 षटकारासाठी 1500 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. लॉंगॉनला चेंडू फील्ड झाला. दरम्यान एक चिकी सिंगल आणि सिंगलच्या जोरावरती आता टीमची टोटल धावफलकावरती पुन्हा आता पुढे सरकेल. 63 धाबांचा भलमोठं डोंगर पार करायचा आणि त्याच डोंगराला पोखरत असताना आतापर्यंत आपण पाहिलं तर धावसंख्या आतापर्यंत 1-11 11 धाबा. अनिकेत आमच्यासोबत जोडले गेलेत. अनिकेत भोईर आमच्यापर्यंत अचूक माहिती पोहोचत असताना एक बाईट फेकला होता. पहिल्या बॉलवरती चौकार, तदनंतर 3 धाबा, तदनंतर दुसरा बॉल डॉट आलाय. तिसऱ्या बॉलवरती तिहेरी धाव, चौथ्या बॉलवरती दुहेरी, एक बाईट आणि एक येस तिसऱ्या बॉलवरती 2 धाबा आल्या होत्या. आमचे साथी स्कोरर दिलगिरी व्यक्त करतायत. 10 धाबा. खरं तर साहेबांचं लक्ष अचूक आहे. साहेबांच्या नजरेतून एखादा गुन्हेगार सुटू नाही शकत तर यात धावा आहेत ते मोजणारच. 10 धाबा. नवीन खेळाडू जयदीपला तुम्ही पाहता स्ट्रायकिंग एंडवरती डाकोर आता विस्फोटक फलंदाज फक्त दिशा दिली ऑन साइडला वळवलाय. बॉल चाललाय डीप बॅकॉस कोलेक्टच्या क्षेत्रामध्ये खेळाडू पोहोचले त्यांच्या आबाकाच्या बाहेर. बॉल सीमा पार. चौकार. संपन्न झाले. 14 धाबा धावफलकावरती आपण पाहिल्या आणि आता षटक क्रमांक दुसरं हर्षद गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना हर्षल राईट मोर द विकेट. भेगावरती स्वार असलेला गोलंदाज तुम्ही पाहू शकता. भन्नाट बेग तुम्हाला पाहार मिळतो. टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र निघून गेला. स्थिर रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती होत असताना यशांच्या मागे खरं तर तुम्ही पाहू शकता मेजर निसार शेख साहेबांना तुम्ही पाहता. खरं तर ग्रामीण गटातून ते नेहमीच खेळत असतात. मग भाईजान 11 कुळगाव या संघातून तुम्ही त्यांना नेहमीच पाहता. एक चांगले क्रिकेटर आहेत तितके चांगला संगीतकार
मेजर निसार शेख साहेबांना तुम्ही पाहता, ज्यांच्या आवाजातून विठोबा रखुमाईचं संगीत आपण ऐकलं याच वर्षी. फुलटॉस बॉल होता, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉल सारा डीप मध्ये, एक सिंगल तर मिळतीये. खेळाडू डीप मध्ये पोहोचले, चेंडूला उचलण्यामध्ये वेळ घेतला, दरम्यान 2 धाबा इथे देखील मिळतील. तिसरीचा प्रयत्न होतोय, 3 धाबा मिळतील का पाहावा लागेल, परंतु तिसऱ्या धाब्यासाठी पंचांनी घेतले DRS. रिव्ह्यू इथे घेण्यात आलाय पंचाच्या माध्यमातून. तिसऱ्या धाब्यासाठी काय घडलंय, काय बिघडलंय, दूध का दूध और पाणी का पाणी, नक्कीच आमचे ग्रामीण टेनिस क्रिकेट घेऊन आलेत. तिसरे पंच आमचे चेक देखील करतील. आपण चर्चा करत होतो निसार शेख साहेबांबद्दल. खरं तर ग्रामीण गटातून खेळत असताना त्यांच्या माध्यमातून एक मोठा विक्रम आपण पाहिला. समोर श्री गणेश मानकिवली संघ होता आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना मोठा विजय संपादित केला. 3 षटकार आपण निसार शेख यांच्या बॅटमधून पाहिले. डावखेराचे विस्फोटक आणि विध्वंसक बॅटर आपण पाहिलं निसार शेख यांना. भरपूर चांगला क्रिकेट त्यांचा आपण पाहिला. तर मैदानावरती घडले काय पाहावं लागेल. खरं तर क्लोज डिसिजन तुम्हाला पार मिळतो. तिसरे पंच आणि आमची आयोजन कमिटी आता चेक करत असताना नक्की काय घडले, काय बिघडले मैदानावरती आता चेक केलं जाईल. सेफ असतील, 3 धाबा इथे एकवटल्या जातील. थोडेसे फंबल झाले, खेळाडू डीप मध्ये, दरम्यान 3 धाबा भरता वेगाने इथे मात्र एकवटल्या गेल्या. 3 धाब्याच्या साथीला आता धावसंख्या पुढे सरकत असताना आतापर्यंत 17 धाबा धावफलकावरती तुम्ही पाहू शकता. जयदीप स्ट्रायकिंगवरती सज्ज होतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा बॅटन पॅड टप्पा पडला, भरदा वेगानं बॉल निघून गेला रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती होत असताना हर्षल मेजर यांना तुम्ही पाहू शकता गोलंदाजी करत असताना. लाईट नंबर द विकेट. यावेळेला लाईन चेक करावे लागेल. टप्पा पडला, बॉल मात्र निघून गेला रक्षकाच्या हातामध्ये. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या स्वरूपात एक सिंगल धाव येते. सरावाचा अभाव असतो खरं तर पोलीस वर्ग यांना, परंतु जर सराव केला ना तर मग चांगला खेळाडूला ते आसमान दाखवतील यात शंकाच नाही आहे. परंतु तरी देखील ग्रामीण गटातून कांसाई संघ घेतो आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर 62 धावा 5 षटकामध्ये उभारल्या. यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय केलंय, लेग स्टिक उखाडली आहे. गोलंदाजी करत असताना मेजर हर्षल यांच्या माध्यमातून जर पोलीस मित्रांचा खेळ आवडला असेल ना तर टाळा व्हायला हरकत नाहीये. अमोलदादा भोईर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर अफाट मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही पाहता आणि मुख्य व्यासपीठावरती खरं तर अरुणजी क्षीरसागर साहेब त्यांचंही शुभागमन झालंय. आज भरपूर बिझी शेड्यूल असतो, परंतु वेळात वेळ काढून साहेबांनी या स्पर्धेला हजेरी लाभली आहे, त्यांचंही आम्ही करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक स्वागत आणि आभार. गोरदाज हर्षल मेजर यांना तुम्ही पाहू शकता. त्रिपळा उद्ध्वस्त गेला, नवीन खेळाडू मैदानात पण दाखल होतो. दर्शन भुईरला तुम्ही पाहता जो 3ऱ्या क्रमांकावरती दाखल झाला. या वेळेला बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता, अपील झाली परंतु पंच सहमत नव्हते. दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होत असताना ओम साई कांसाई विपक्ष तुम्ही पाहताय मदरछातमध्ये ही लढत. बदलापूर पोलीस स्टेशन वेस्ट, बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनच्या माध्यमातून ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं परंतु फटका चांगला होता, बॉल बाउंड्री बाहेर, चौकार.
18 बॉलचा खेळ शिल्लक आहे, 41 धावांची गरज आहे. नवीन गोलंदाज सज्ज होत आहे गोलंदाजी मार्कवरती. सुरेश मेजर येतात गोलंदाजी मार्कवरती. जागृतीताई अमोल भोईर ज्या माजी सरपंच आहेत त्यांच्या माध्यमातून 1500 रुपयाचा कॅश प्राइज टीम कांसाई संघाला देण्यात येईल. जर 3 बरोबर 3 सिक्सर मारले तर 1500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. कांसाई संघाच्या कोणत्याही खेळाडूने जर 3 बॉल 3 सिक्सर मारले तर माजी सरपंच जागृतीताई अमोल भोईर यांच्याकडे 3000 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल. कॅश प्राइज मध्ये देखील आता वाढ झाली आहे. इथे मात्र मोठी फटकी खेचावेच लागतील. 18 बॉलचा खेळ शिल्लक आणि 41 धावांची गरज. गुरुदा सज्ज होता. बॅटची कडा घेतली. एस्टनच्या मागे क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळेल. डाईव्ह लगवत असताना निसार शेख साहेबांना तुम्ही पाहताय. हीच तर त्यांची ओळख आहे. पूर्णपणे स्वतःला झोकून दिलं. आज मात्र पडायचंय धडायचंय परंतु चेंडू अडवायचा कारण आज पोलीस वर्गासाठी खेळायचंय आणि त्यामुळेच की काय डाईव्ह लगावला जरूर पडतो बॉल बाउंड्री बाहेर. चौकार. तयार होत असताना फुलटॉस होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न इथे मात्र यस मोठा फटका खेळून दिला नाही. पुन्हा एकदा डॉलबॉलची समाप्ती होत असताना खरं तर निसार शेख साहेबांना तुम्ही पाहताय. कुळगावचा भावेश पवार म्हणून आम्ही त्यांना संबोधला जातो. नेहमीच चांगला क्रिकेट त्यांचा आपण पाहिलाय. कित्येक वर्ष चांगला क्रिकेट टीम भाईजान 11 कुळगाव संघासाठी ते खेळत असतात. परंतु आज पुन्हा एकदा तुम्ही पाहताय मदरशात मध्ये संघर्ष त्यांचा देखील सुरू आहे. ऑन साइडला घेतलाय. चांगला फटका आहे परंतु इथे मात्र मिस टाइम स्ट्रोक. खेळाडू डीप मध्ये पोहोचला. एका हाताने झेल घेण्याचा प्रयत्न होता. कॅच ड्रॉप. 2 धाबा इथे देखील मिळतील. खरं तर जजमेंट चुकलं होतं. मी म्हणेन डीप मध्ये खेळाडू होते आणि 2 धाबा इथे रोखू शकत नाहीयेत. 2 धाब्याच्या साथीने टीमची टोटल धावसंख्या पुढे सरकेल आतापर्यंत 28 धाबा. बॅटची कडा यावेळेस देखील एस्टनच्या मागे एससी रक्षक चुकी करत असताना खरं तर हर्षल मेजर होते जे मात्र शहापूरवरून बिलॉंग करतात परंतु आता कॅच ड्रॉप. गौरव एक चांगला खेळाडू त्याच्या साथीनं तुम्ही पाहताय मतदार क्षेत्रामध्ये दर्शन परंतु आता जीवनदार मिळाले गौरवला. संधीचं सोनं करावे लागेल. फुलटॉस होता. ऑन साइडला बळबला खेळाडू आता जज करतोय. चुकी होणार नाहीये. अजून एक धक्का लागेल टीम होमसाई कांसाई संघाला. फलंदाज बाद. असेल पोलीस बांधव मदरच्या आतमध्ये खेळतात. खरं तर पोलीस बांधवांचे सॉन्ग घेऊन द्या. खडके मेजर होते डीप मध्ये ज्यांनी मात्र झेल स्वीकारला आणि आता एक चांगला खेळाडू गौरव गणेश बॅक टू द पवेलियन. नवीन खेळाडू मदरच्या आतमध्ये दाखल होतोय. भूषण भोईरा तुम्ही पाहताय. भूषण आणि दर्शन ही जोडी. भूषणला भूषण बसवावं लागेल तर दर्शनला आज मात्र चांगली कामगिरी करावी लागेल कारण संघ थोडंसं अडचणीत सापडत चालला. 18 बॉलमध्ये 41 धावांची गरज होती. हा सामना आपण पाहतोय आतापर्यंत धावसंख्या टीमची टोटल 28 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळेल. या वेळेला पुन्हा एकदा इथे मात्र फलंदाज बाद. अजून एक फलंदाज इथे मात्र परतीच्या प्रवासाला आल्या पावले. आता भूषण मैदान खेळ समाप्त झाला.
आणि धावसंख्या धावफलकावरती आतापर्यंत 28 धावा. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या मॅचमध्ये अजूनही 35 धावाची गरज आहे. नवीन खेळाडू मध्ये गज्जू भोईर आणि त्याच्या साथीनं दर्शन भोईर ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते. तर भोईर म्हटलं तर आमचं ढोकी गाव भोईर अँड भोईर कंपनी तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर बदलापुरातून ढोके संघ जेव्हा जेव्हा खेळतो ना तेव्हाच तुम्हाला 12 खेळाडू भोईर नावाची तुम्हाला पाहायला मिळतील. आणि कांसाई संघ देखील आता तुम्हाला भोईर या नावाने पाहायला मिळतोय. 12 चेंडूचा खेळ शिल्लक या मॅचमध्ये आतापर्यंत 35 धावांची गरज आहे. काय घडतंय या मॅचमध्ये, काय बिघडतंय पाहावं लागेल. त्यासाठी एक छोटीशी टीम मीटिंग आता बोलवली आहे. नवीन खेळाडू गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज शिर्के साहेब आता सज्ज होत असताना समोर दर्शन भोईर आणि गज्जू भोईर ही जोडी तुम्हाला पाहायला मिळते. चला साहेब, अधिकचा वेळ खर्च करू नका, लगेच खेळायला सुरुवात करा. अजून आपल्याला जवळजवळ 4 सामने कव्हर करायचे आहेत. गुरुदास यार शिर्के साहेब, पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती इथे मात्र त्रिफळा उद्ध्वस्त केला. आणि त्यानंतर शिर्के साहेबांचा सेलिब्रेशन तुम्ही पाहू शकता. का होऊ नये, कारण ग्रामीण गटातून खेळत असताना एक मोठा खेळाडू दर्शन भोईरला परतवले माघारी. फलंदाज बाद. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आदित्य गणेश येतोय गोरदाची मार्कवरती शिर्के मेजर. यावेळेला पुन्हा एकदा ऑन साईडला मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर होता. हिट देखील झालाय, परंतु फलंदाज बाल बचावले गेले. अलिबाग एक्सप्रेस तुम्ही पाहताय मैदानावरती धावत असताना. खरं तर शिर्के मेजर यांना तुम्ही पाहू शकता पहिल्या बॉलवरती लेग स्टिक उखाडली होती आणि आता पुन्हा एकदा आपण पाहतो एक्स्ट्राच्या स्वरूपात एक सिंगल धाव खर्च करत असताना. खरं तर हवं जसं फिटनेस तुम्ही पाहताय सर्व पोलीस बांधवांच्या माध्यमातून. गुरुदत्त यार राईट नंबर विकेट. यावेळेला पुन्हा एकदा जागेवर खेळायचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये, टायमिंग नाहीये. टप्पा पडल्यानंतर भरदा वेगाने बॉल निघून गेला. स्थिरक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची समाप्ती होत असताना चांगला क्रिकेट आज मात्र खेळावं लागेल मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांना. कारण आपण पाहतोय एका बाजूला पोलीस बांधव जे मात्र एक विरंगळा म्हणून या स्पर्धेमध्ये दाखल झालेत, परंतु फाट मेहनत त्यांची देखील तुम्हाला पार मिळते. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, एस्टनच्या मागे निसार शेख होते आणि ते त्यांचं सेलिब्रेशन तुम्ही पाहू शकता. खरं तर काळोख्या रात्री देखील बदलापूर वेस्ट पोलीस स्टेशन या खेळाडूवरती विश्वास दाखवते आणि आता त्यांनी टिपला झेल. संपलाय खेळ, परतावं लागेल माघारी. परंतु बाद. डीजे मास्टर, हीच अपेक्षा होती तुमच्याकडनं. भरपूर चांगला संगीत तुम्ही वाजवला. या वेळेला देखील पुन्हा एकदा पायावरती चेंडू आदळला आणि ते LBWच्या स्वरूपात परतावं लागेल माघारी. फलंदाज बाद.
गोलंदाजी झाली आहे. जर गोलंदाजी आवडली असेल ना शिर्के मेजर यांची तर टाळा पाहायला हरकत नाही आहे. खरं तर समोर तुम्ही पाहताय कल्याण ग्रामीणचा एक मोठा संघ तुम्ही पाहू शकता. मैदानाच्या आतमध्ये अंबरनाथ तालुक्यातील हा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय कांसाई संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय काय गोलंदाजी झाली आहे. भन्नाट वेग तुम्हाला पाहायला मिळतोय गोलंदाज शिर्के मेजर यांचा. या बळ्याला लाईन खराब आहे, लाईन चेक करावी लागेल. पंच आम्हाला सांगतील व्हाईट बॉलचा इशारा पोहोचलाय. टीमची टोटल एक्स्ट्राच्या स्वरूपात पुढे सरकत असताना धावफलकावरती धाबा आतापर्यंत 30 धाबा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील. काय गोलंदाजी झाली आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना 62 धाबा आपण पाहिल्या. बॅटिंग करत असताना टीम बदलापूर पोलीस स्टेशन वेस्ट या संघाच्या परंतु आता गोलंदाजी करत असताना दुपारच्या या रगरगत्या उन्हामध्ये आगीचे निखार फेकत असताना आडवा बाटणा खेचण्याचा प्रयत्न, फटका हा देखील फसलाय. डीप मध्ये खेळाडू उपस्थित होते. खरं तर झेल टीपला मेजर होते तिथे खडके मेजर होते. आज मात्र मैदानाच्या चौफेर बाजूला फक्त एकच नाव तुम्हाला ऐकायला मिळेल ते म्हणजे खडके मेजर आणि त्यांनी टिपला झेल संपलाय खेळ. पण आज अटक करा पुण्यात, परंतु ज्यावेळेस तुम्ही भेटाल गुन्ह्यात तेव्हा नक्कीच तुम्हाला कळेल. यावेळेला मात्र मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न होता परंतु संपर्क नव्हता. बॅटन बॉलचा डॉट बॉलची समाप्ती होत असताना खरं तर पोलीस बांधव म्हटलं तर जागता पहारा परंतु अफाट मेहनत त्यांची तुम्हाला नेहमीच पाहायला मिळते. या वेळेला देखील यू मिस आय विल डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय. अजून एक धक्का लागेल बॅटिंग करत असताना टीम ओम साई कांसाई संघाला. फलंदाज बाद. तो या मैदानावरती तुम्ही पाहू शकता. आता शेवटची विकेट मैदानावरती जात असताना क्या बात आहे, क्या बात आहे. खरं तर निसार शेख साहेबांचं गायलेलं हे संगीत तुम्ही ऐकताय. यस, लेखक देखील तेच आहेत त्या संगीताच्या. आणि खरं तर सर्वांना अभिमान वाटेल अशी कामगिरी निसार शेख साहेबांची तुम्हाला पार मिळते. शेवटची विकेट मैदानाच्या आतमध्ये आणि आता 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. टॅप करण्याचा प्रयत्न इथे मात्र पुन्हा एकदा तुम्ही पाहताय धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना आणि आता जी विजयाच्या दिशेने वाटचाल आहे त्यावरती घट्ट पकड मजबूत करत असताना टीम बदलापूर पोलीस स्टेशन तुम्ही पाहू शकता. अरुणजी क्षीरसागर साहेबांना तुम्ही पाहताय मंचावरती या स्पर्धेचा आनंद घेत असताना आणि त्यांच्याच माध्यमातून तुम्ही पाहता हा संघ इथे बांधण्यात आला. टॅप करण्याचा प्रयत्न, बॉल चालला लॉंग ऑनला, एक सिंगल इथे देखील मिळेल या शंकाच नाही आहे. शेवटचा बॉल आता खेळ शिल्लक आणि 6 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर अजून भरपूर धाबाची गरज आहे. धावसंख्या फलकावरती आतापर्यंत एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. अजूनही
32 धाबा बनल्या गेल्या, 31 बनल्या गेल्या, 32 धाबांची गरज आहे. फुलटॉस होता, हा देखील फटका इथे फसलाय आणि कॅच ड्रॉप दरम्यान हा सामना इथे जिंकलाय टीम बदलापूर पोलीस स्टेशन वेस्ट या संघानं. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर टीम ओमसाई कांसई आपलं देखील कौतुक, आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला, आपलं मनापासून आभार. पुढील वाटचालीस तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू सो मच. पण देऊया